जय महाराष्ट्र. तुमचा पत्ता कराडलाच ना यशवंतराव चव्हाण स्वप्न. आज आपण आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलं. त्यांनी आताच या ची 2 वॉर्ड झाल्यानंतर हे पूर्वच तर त्या के नॉर्थ मध्ये आपण बसलेलो. तिथे आता ज्यांनी चार्ज घेतल्या त्या रुपाली कदमजी, ज्या लोकांना आज अत्यंत आनंद होणार आहे त्या जयंत चाळीमधील सर्व रहिवासी, मनीषा वायकर, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, बंधुगिरी माता. 2004 रोजी एक अशी घटना घडली. जोगेश्वरी ही पुरातन काळातली 2 गुंफा, जोगेश्वरी गुंफा आणि अंधेरी गुंफा. आमच्या लहानपणी आम्ही त्या गुंफांमध्ये खेळायला जायचो आणि महाकाली याच्यामध्ये मंगळवारचा आम्हाला महाप्रसाद देखील मिळायचा. काही काळाने दोन्ही गुंफांच्या आजूबाजूला वस्ती झाली. त्याच्यामध्ये मी आता अंधेरी गुंफेचं बोलणार नाही, आपल्याला विषय आता जोगेश्वरी गुंफेत आहे. त्या ठिकाणी पण गुंफेवरती काही वस्ती झाली आणि वस्ती झाल्यानंतर त्यावेळेला 2004 च्या दरम्यान किंवा अगोदर काही लोकांनी इथे बिल्डिंग बांधायला घेतली आणि बिल्डिंग बांधायला घेतल्यानंतर काही लोकांनी त्या ठिकाणी रेहानजी नावाच्या एका पार्ल्याच्या व्यक्तीने 24/45/2004 या जनहित याचिकेच्या माध्यमातून कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आणि जी काही बांधकामं होत होती ही बांधकामं थांबण्यात आली. राष्ट्रीय त्याच्यात मधल्या काळामध्ये मोनोमेंट सेव्ह मोनोमेंट ही देखील एक देश पातळीवरती एक लहर आली अशी म्हणावं लागेल की मोनोमेंटच्या 300 फुटापर्यंत कुठलंच बांधकाम झालं नाही. अशा पद्धतीने केंद्र शासनाने एक अधिसूचना काढली आणि ही काढल्यानंतर गुंफांच्या बाजूला त्याप्रमाणे मोनोमेंट म्हणजे कुतुब मिनार असतील, ताजमहल असेल, आणखी काही असतील, लाल किल्ला असतील, जी काही मोनोमेंट असतील तर त्यांच्या 300 फुटाच्या नंतर ही बांधकाम व्हायला पाहिजे, 300 मीटर. आणि मग जी बांधकामं चालू होती, जी बांधकामं झाली होती त्यांना ओसी दिली नाही. याच्यामध्ये गुंफेच्या समोर असलेली त्या बाजूला गेटच्या समोर असलेली बिल्डिंग बांधून तयार आहे, लोक देखील आतमध्ये राहत आहेत, पण त्यांना ओसी नाही, लिफ्ट चालू नाही, पाणी देखील खाली वर घ्यायला. आणि या इथे जयंतचा, ब्रह्मदेव यादवचा अशा काही चाळी होत्या 2-3, त्यांचा जो डेव्हलपमेंट झालं होतं ते थांबलं. मी हा जो विषय हा विधानसभेमध्ये 2009 साली माझ्याकडे ज्या वेळेला मी आमदार झालो त्यावेळेला विधानसभेमध्ये मांडलं. माझं त्यांच्या समोरच मांडणं होतं की या गुंफेवरती राहणाऱ्या लोकांना शासनाने घर द्यायचं कायदा असेल. पण यात मी एक उकल काढली होती की बिल्डिंगच्या माध्यमातून झाकले जातील, पण गुंफा हा अंदर आहे, खाली आहे, जमिनीत आहे, मग त्या कशा झाकल्या जातील. हा मी मुद्दा काढल्यानंतर त्यांना तुमच्याकडनं पुन्हा तो मला वाटते ते चार्ट गेला आणि तिथून पूर्ण ते अलॉटमेंट झालं होतं, तो लेटर मिळाला. त्याच्यामध्ये 12.5 लाख रुपये हे महानगरपालिकेने भरायचे होते त्या काळात. आता महानगरपालिकेने भरायचे होते आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही भरले, 1.5 कोटी आपण भरले. त्यांची 3 जमिनी बसवलेली आहे. त्याच्यामध्ये मुंबईचे कमिशनर, एसआरईचे सीओ आणि हाऊसिंगचे सचिव अशा 3 लोकांची कमिटी बनवलेली आहे.
की कोणालाही जर रूम आता द्यायचे असतील शासनाच्या माध्यमातलं तर ते प्रपोजल तीच समिती इकडे जातं, त्यांच्याकडे सँक्शन होतं आणि मग ते मिनिस्टरच्या सहीने पास होतं. त्या पद्धतीने तुमच्या सर्व या गोष्टी आपण करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे कोणी किती काही सांगितलं तरी तुम्हाला काय सगळं मिळणार नव्हत्या, ते मिळतात. आणि आज आपण ठरवलं याच्याबरोबर मला जवळजवळ 130 रूम आणखी पाहिजे होत्या, त्यातल्या 70 रूम मिळाल्या. तो देखील कार्यक्रम मी तिकडे करणार, गोरेगावमध्ये करणार आहे. परंतु माननीय उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही म्हणून थांबलेलं आहे. त्यांची वेळ मिळाली तर त्यांच्या हस्तेच करणार आहे. माध्यमातून आम्ही ते केलेलं काम आहे. कोणी जर म्हणत असेल की आपल्याकडे एक संपूर्ण प्रूफ नाही तर एक प्रूफ देखील तुम्हाला देणार. ताबापत्र जे आहे त्या चाव्यांबरोबर तुम्हाला ताबापत्र देखील मिळालं जाईल. त्याचबरोबर काय काय झालं, कुठून कसं झालं त्याचं देखील लिखाण मी तुम्हाला संपूर्ण हे दोन्ही पेपर तुम्हाला आज आम्ही देणार आहोत चाव्यांच्या बरोबर. परंतु याच्यामध्ये मला त्यांनी 39 रूम पात्र केलेले आहेत. तुम्हाला 39 घरं माझ्याकडे आता ताब्यात आहेत आणि तुमच्याकडनं आलेले आहेत की फक्त 12 लोकच काहीतरी. तर बाकीचे का नाही आले? कदाचित त्यांना असं वाटतंय का की तिथे पूर्ण घर बनणार आहे, तर नाही बनणार. कारण केंद्र शासनाचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी 100 मीटरमध्ये कुठलंही घर हे बनणार नाही आहे. तर कोणी काही कोणाची दिशाभूल करत असेल तर ती दिशाभूल सोडा आणि बाकीच्यांना जे माझ्याकडे आहे चाव्या आमच्याकडे येतील लगेच. त्या नको असतील तर आम्ही त्यांना हँडओव्हर करू, ते दुसऱ्यांना देऊन टाकतील. मग मात्र किती प्रयत्न केले तरी ते मिळणार नाही. वॉर्ड व्हेरीफाय केल्यानंतर ते मग जे एसआरए तिथल्यामध्ये सजेशन देतं ते सँक्शन करणार. पण तू माझ्याकडे एक्स्ट्रा आहे. लुकिया कैमरे में वेट 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 इधर इधर लोग टाइम नमस्कार. मी आज खूप आभारी आहे वायकर साहेबांची. त्यांच्यामुळे आम्हाला 21 वर्षांनी ही चावी मिळते. आम्ही जयंत चाळ निवासी आहोत सगळे, जोगेश्वरी पूर्व गुंफाच्या इथले. आम्हाला 21 वर्षांनी ही चावी मिळत आहे. त्यामुळे आमची खुशी गगनात मावत नाही आलंय. त्यामुळे वाक्य पण फुटत नाही आलंय. तर आम्ही खूप आभारी आहे त्यांचे. 21 वर्षांनी काय होईना आम्हाला आज न्याय मिळाला. साहेब, आज आपण के उत्तर विभागात आहोत आणि आपण ज्या लोक आहेत ज्यांना घरं नव्हती त्या लोकांना आज चाव्या दिलेल्या आहेत आपल्या हस्ते. हो, गुंफेच्या बाबतीमध्ये 2004ला एक PIL आली होती आणि गुंफेच्या बाजूला असलेली वस्ती ही काढून टाकावी अशा पद्धतीने निर्देश कोर्टाच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मिळाल्यानंतर ही वस्ती संपूर्ण हलवण्यात आली आणि त्यांना आम्ही काही बोरवलीला, कांदिवलीला अशी घरं दिली होती. परंतु ज्या काही बिल्डिंग्स बनत होत्या त्याच्या बाजूला, त्या बिल्डिंग्स बनवता स्टॉपवर त्यांना मिळाली आणि आत्तापर्यंत त्या बिल्डिंग झाल्या नव्हत्या. अशा लोकांची चुकी काय असा प्रश्न मी त्यावेळेला काढला होता विधानसभेमध्ये आणि तेव्हापासून मी प्रयत्नशील होतो. आता माननीय मुख्यमंत्री तेव्हाचे आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून मी त्यांना त्या भेटी दिली. अनेक जी काय हे असतात डायस असतात त्या डायसवरती आम्ही प्रश्न मांडल्यानंतर 39 चाव्यांचं देण्यात यावे अशा पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांनी डायरेक्शन दिल्यानंतर ती त्रिसदस्यीय कमिटीकडे ते गेलं. वॉर्डमधून आत्तापर्यंत 10 लोकांची संपूर्ण छाननी झालेली आहे आणि त्या 10 लोकांना आज आपल्या वॉर्डच्या माध्यमातून त्यांना जोगेश्वरीमध्येच जागा पाहिजे होत्या. मग मी त्यांना त्या बघायला लावल्या. ज्या चाळी बिल्डिंगमध्ये अशा काही खोल्या खाली होत्या त्या 39 खोल्या आम्ही रेक्टिफिकेशन केल्या. त्यातल्या 10 खोल्यांच्या चाव्या आज प्रतिकात्मक आज देण्यात आल्यात. त्यांचं आज जे काय लॉटरी काढणार होतं पण त्यांनी ते बघून आले त्याच त्यांना द्याव्या अशी त्यांची विनंती होती. ते नंबर त्यांना दिल्यानंतर त्या चाव्या मिळतील 2-4 दिवसात किंवा आठवड्यात आणि त्यांना ते देऊन त्यांच्या रूममध्ये ते राहू शकतात. साहेब, ज्या पद्धतीने आज ह्या चाव्या द्यायच्या होत्या आपण खरंच प्रयत्नात होतात की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी यावेत, पण पावसाच्या आधी चाव्या द्याव्यात ही हट्ट तुमची होती आणि आज या परिस्थितीमध्ये आपण चावी देऊन टाकली. कार्यक्रम गोरेगावचा मला करायचा आहे. तो जवळजवळ 70 लोकांचा आहे. चाव्या माझ्याकडे आले, सर्वांचे नाव दिलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेतनं 12.5 लाख रुपये आपण SRAला देखील 12.5 लाख
प्रत्येकी रूम मागे आपण ते SRA ला देखील भरलेले आहेत आणि त्या पद्धतीने तो देखील एक मोठा कार्यक्रम करायचा आहे. लोक मागे लागलेली आहेत, आमच्या मुलांच्या आता शाळा वगैरे आहेत. मी विनंती केलेली आहे सर्व लवकरात लवकर पावसाच्या अगोदर आम्ही त्या चाव्या त्यांना देऊ. जनता दरबार जेव्हा आपण भरवलेला तेव्हा देखील हे लोक आलेली का तिथे? हो, आली होती. सर्व लोक आली होती. जनता दरबारामध्ये आलेली, त्याच्याच अनुषंगाने अनेक विषय मार्गी लागलेले. धन्यवाद.